हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी आहे ते तुम्हाला आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे। आता इथे आपण सर्वप्रथम दुधी भोपळा कट करून कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे 2 शिट्ट्या करून। आता आपण त्याला फोडणी घालूयात। इथे मी 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये, गरम होण्यासाठी ठेवा। इथे तुम्ही पहा, भोपळा तुम्ही अगोदर स्वच्छ धुवून शिजवून घ्या। आता इथे आपल्याला 1 चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे लसूण आणि खोबरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। या प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा, तुम्हाला आवडेल। इथे तुम्ही पहा, गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा, त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला थोडेफार त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। इथे मी 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घातलेला आहे घरगुती। इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीसाठी मी इथे घरकुल मसाला घातलेला आहे, अर्धी पुडी। आता आपल्याला ते थोडेसे हलवून घ्या। आता इथे आपण 2 मिनिटांनी त्यामध्ये शिजवून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे। भोपळा शिजवताना मी थोडंसं मीठ आणि हळद घातली होती। इथे तुम्ही पहा, आपला शिजवलेला भोपळा त्यामध्ये घातलेला आहे। या प्रकारे भाजी बनवून तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता। इथे मी आता वरती त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे व शेवटी आता आपल्याला त्यावर 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आता 4 ते 5 मिनिटं भाजी मीडियम गॅसवर शिजू द्या। ऑलरेडी भोपळा शिजवलेला आहे, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ भाजी शिजवू नका। शिजवताना पण मी मीठ ॲड केलेलं होतं, तुम्ही आता आणखी थोडंसं चवीपुरतं मीठ घाला त्याच्यामध्ये। भाजी हलवून घ्या। आता आपण भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तर तुम्हाला माझी भाजी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अनोख्या रेसिपी। तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।